नमस्कार, RV22 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मालेगाव तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागात पंचनाम्यांची सुरुवात। तहसीलदार, कृषी अधिकारी, महसूल अधिकारी यांची तालुकाभर पाहणी सुरू। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर भाजप जिल्हाध्यक्षासह पदाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर। पंचनामे करून तातडीने अहवाल वरिष्ठांकडे मदतीसाठी पाठवणार। सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी। जोडगे, गुगळवाड, माळमाता परिसरासह तालुक्यात सर्वत्र पाहणी आणि पंचनाम्यांची गती वाढवणार। आज सकाळी शहर तालुक्यामध्ये पंचनामे सुरू केले। काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने पंचनामे केले जाणार? 23 सप्टेंबरला परवा अतिवृष्टी झाली। मालेगाव तालुक्यातील काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेल्या सर्व भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याबाबत क्षेत्रीय स्तरावरचे तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना निर्देश दिलेले आहे आणि पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। साधारण किती पाऊस झाला आणि काय परिस्थिती? मालेगाव तालुक्यात जे सरासरी पर्जन्य आहे त्यापेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आणि काही मंडळांमध्ये अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, पदाधिकाऱ्यांना देखील थेट बांधावर जायला लागला। आज पंचनामा देखील तुमच्या सोबत होतोय, काय सांगाल? निश्चितच परवाचा जो पाऊस झाला, अवकाळी पाऊस, आपल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेब असतील किंवा महायुतीतील सर्व नेते मंडळी जेवढे असतील मंत्रिमंडळ, सगळ्यांना आदेश दिलेले की आपण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी शेतांची पाहणी करावी आणि शेतकऱ्याला भरीव मदत करावी, अशा पद्धतीने त्यांनी आश्वासन दिलेले। आणि मालेगावमध्ये परवाच्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं। त्याच्यामुळे आम्ही काल परवापासून संपर्कात वरिष्ठ नेत्यांच्या आणि त्यांनी सांगितलं की जो अहवाल असेल तो पाठवा, आपण सरकारकडनं शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी प्रयत्न करू।